भीषणाचा भीषण अपघात, भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही युवक ठार। शहरातील महामार्गावरील अंबडणे नाक्याजवळ भरधाव टँकरने रविवार रात्री 10 वाजेच्या सुमाराला दुचाकीत जबर धडक दिल्याने 2 जण ठार झाले आहे। संतप्त नागरिकांनी या वेळेला आपल्या भावना मांडून महामार्ग प्राधिकरणाला जबाबदार धरले आहे। या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। राजू भिला भोई वय 46 राहणार एरंडोल आणि दीपक रामकृष्ण मोरे वय 34 राहणार शिरसोली तालुका जळगाव अशी मृतांची नावे असून ते साडूभाऊ होते। राजू भोई यांच्या पुतणीला रविवारी हळद लागली, सोमवारी तिचा विवाह होणार आहे। दरम्यान रविवारी रात्री राजू भोई व दीपक मोरे घराकडे जात असताना महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे। टँकरने क्रमांक MH90 BP 2003 धडक दिल्यावर राजू भोई हे जागीच ठार झाले, तर दीपक हे जखमी झाले। त्यांना लागेच एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले। तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। टँकर पारोडा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे। घटनेची एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते। दरम्यान लग्न घरामध्ये शोकाकूळ पसरल्यामुळे एरंडोल तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। न्हाईचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली। आधीही याच ठिकाणी महामार्ग क्रॉसिंगवर अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी गेले आहे। शाहीर तेलींची रिपोर्ट BK टाइम न्यूज लाईव्ह साठी। आज या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा अपघात झाला। 2 तरुण या अपघातामध्ये मयत झाले, मृत्यू पावलेले आहेत आणि याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी अनेक अपघात झाले। त्यावेळी एरंडोल संघर्ष समितीच्या वतीने आम्ही अनेक वेळा हायवे प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, या सगळ्यांकडे या संदर्भात या ठिकाणी अंडरपास होण्यासंदर्भात आणि कृष्ण हॉटेलपासून तर दत्त मंदिरपर्यंत दोघं साईडने सर्व्हिस रोड आणि गटारी आणि समांतर रस्ते होण्यासंदर्भात आंदोलन केलं होतं। यापूर्वी देखील या ठिकाणी अपघात झाल्यानंतर अनेक लोक दगावलेत, त्यावेळेस देखील आम्ही रास्ता रोको केला होता। त्यावेळेस सुद्धा आम्हाला या हायवे प्रशासनाचे जे प्रकल्प संचालक आहेत शिवाजीराव पवार यांनी लिखित स्वरूपात आश्वासन दिलं होतं की गेल्या 3 महिन्यात तुमच्या आंदोलनानंतर 3 महिन्यात या ठिकाणी समांतर रस्ते, गटारी आणि या ठिकाणी अंडरपासचा रस्ता, या ठिकाणी नव्हे तर टेलिफोन एक्सचेंज जवळ जोगडा रस्ता जवळ अंडरपास आणि पिंपळकोटा पिंपरी जवळ शाळेच्या मुलांसाठी अंडरपास, या 3 रस्त्यांच्या आश्वासन आम्हाला अंडरपासच्या त्यांनी या ठिकाणी दिलेलं होतं। लिखित स्वरूपात ते आमच्याकडे आज पण आहे, परंतु त्या गोष्टीला गेले 9 महिने उलटून देखील या ठिकाणी त्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये 7 ते 8 तरुण या ठिकाणी दगावले आहेत आणि त्याचा परिवार, त्यांच्यावर विसंबून असलेले अनेक व्यक्ती आज निराधार झालेले आहेत। तर किती दिवस आम्ही डोळ्याने हा मृत्यूचा सापळा बघावा? हा हायवे आहे की एरंडोलच्या लोकांच्या मृत्यूचा सापळा आहे? अनेक लोक या ठिकाणी येतात, अननोन असतात आणि त्या लोकांचा अपघात होऊन त्यांना जीव गमवावा लागतो, त्यांचा परिवार हा विस्थापित होतो। या संदर्भात जबाबदारी घेण्यासाठी हायवे प्रशासन किंवा पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासन कुठेही पुढे येताना दिसत नाही। म्हणून आमच्या लोकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांचा जीव वाचावा याच्यासाठी आजच्या क्षणी महत्त्वाची मागणी ही आहे की या ठिकाणी जो मृत्यूचा सापळा बनलेला आहे, अनेक लोकांना आपल्या परिवाराच्या सदस्यांना जीव गमवावा लागलेला आहे। या ठिकाणी अंडरपास किंवा फ्लायओव्हर हा झाला पाहिजे। दोघं साईडने या ठिकाणी अर्ध्या गावाचा विस्तार हा रस्त्याच्या त्या पलीकडे लोकांना दैनंदिन कामकाजासाठी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी, ट्युशनला सोडण्यासाठी किंवा बाजारासाठी गावाच्या ह्या भागासाठी संपर्क करावा लागतो। त्यांना या ठिकाणी संपर्क करण्यासाठी इथं अंडरपास किंवा बायपास झाला पाहिजे आणि दोघं साईडने समांतर रस्ते होऊन गटारींची कामं झाली पाहिजे आणि हा मृत्यूचा जो सापळा आहे, ही मृत्यूची साखळी कुठेतरी खंडित झाली पाहिजे। यासाठी आमची मागणी आहे। जोपर्यंत आमच्या या मागण्या आता पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोको इथून उठवणार नाही। यापूर्वी देखील आम्ही रास्ता रोको केला होता आणि हायवेचे प्रकल्प संचालक या ठिकाणी 6 तास लेट आले आणि त्यांनी खोटं लिखित आश्वासन दिलं आम्हाला की 3 महिन्याच्या आत आम्ही या ठिकाणी ह्या कामांचं नियोजन करू। पण त्या गोष्टीला आज 9 महिने झाले आणि त्या 9 महिन्यामध्ये आमचे अनेक युवक या ठिकाणी दगावले आणि त्या दिवशी जे रास्ता रोको झालं त्यावेळेस ते 6 तास या ठिकाणी रास्ता रोकोच्या ठिकाणी लेट आले। म्हणून ते लेट येणाऱ्या शिवाजी पवारवर प्रशासनाने कुठलीही कारवाई न करता जे लोकहितासाठी, लोकांच्या जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी आंदोलनाला बसली होती, रास्ता रोकोला बसली होती माझ्या सकट, त्या सगळ्या लोकांवरती या पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले। म्हणजे लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे लोक रस्त्यावर उतरतील त्याच्यावरती गुन्हे दाखल केले आणि जे लोकांच्या चुकीमुळे लोकांचा जीव गेला
त्यांना हे पोलीस प्रशासन संरक्षण देतं. हे अशा प्रशासनाचा आम्ही सगळे एरंडोलच्या नागरिकांच्या वतीने धिक्कार करतो आणि आमच्या लोकांचा जीव वाचला पाहिजे याच्यासाठी आम्ही आज एल्गार पुकारतो. हा या ठिकाणी अंडरपास, या ठिकाणी अंडरपास पाहिजे. लोकांच्या जीविताचे रक्षण होत्या टाइममध्ये मॅडम बेल होती इथे वारला ऍक्सिडेंट मध्ये. इथले लोक सांगतात की 9 महिन्या आधी कोणी ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर जो असेल नसेल तर त्यांनी लिखित दिलं होतं बाबा की मी करतो 3 महिन्यात. पण 9 महिन्या आधी जर हे काम झालं असतं तर आज आमचा भाऊ आम्ही गमावला नसता. आमचं दुःख आता आम्ही दरवाजा ठोकायचा कोणाचा, न्याय मागायचा कोणाकडे. कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भावाला अग्निडाग देणार नाही. आम्ही पीक घेऊन रोडावर बसू. डेड बॉडी आणतो आणि इथे रोडावर बसतो तोपर्यंत आम्ही डायरेक्ट ठेकेदाराच्या दारापर्यंत डेड बॉडी घेऊन जाऊ. तुमचं नाव सांगा. नाना मोरे. तुमचं नाव? मुकुंदा मोरे. कुठं राहता भाऊ? शिरसोली. तापोरा.